आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती. नमस्कार दर्शको हो, रणसंग्राम 2019 मध्ये आपलं स्वागत. आज आपण थेट संवाद साधणार आहोत विरोधी पक्षनेता, शहराध्यक्ष आणि नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते प्रवीण हरमकर यांच्याशी. असा कार्यकर्ता ज्यांनी बरेच वर्ष आपले यशस्वी आंदोलने पार पाडलीत आणि लोकांची महानगरपालिकेमध्ये आपलं पद भूषवून बरीच सेवा केलीत. प्रवीण भाऊ, थेट संवादमध्ये आपलं स्वागत. प्रथम आपला थोडक्यात परिचय द्या. प्रवीण वसंतराव हरमकर, मी सध्याच्या परिस्थितीत शिवसेना शहर प्रमुख अमरावती, माजी विरोधी पक्षनेता आणि युवासेना जिल्हा प्रमुख माजी, असं मी पक्षात काम केलेलं आहे. प्रवीण भाऊ, शिवसेना भाजपात नेहमीच कलह दिसून आलेला आहे, परंतु ऐन सत्तेच्या वेळी आपला भाजपासोबत ताळमेळ बसून घेत आहे आपण. मग हा नेमका विकासासाठी की सत्तेसाठी? कसं आहे, शिवसेना ही लोकांच्या हितासाठी काम करते आणि बाळासाहेबांचं एक ब्रीज वाक्य होतं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. अगर आपण ज्या सत्तेत राहतो त्या सत्तेत अगर कुठले कामं नसन होत तर ती करून घेण्याची जबाबदारी शिवसेनेची असते आणि त्या पद्धतीनं शिवसेना काम करते. आता तुमचा जो प्रश्न आहे का बा तुम्ही सत्तेचे भुके कधी शिवसेना राहत नाही, कारण की शिवसेना सत्तेत असो की नसो काम त्याच पद्धतीनं होते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. परंतु प्रवीण भाऊ, आपण सर्व दर्शकांना माहीत आहे की सर्व पक्षामध्ये जर आपण विचार केला शिवसेनेसंदर्भात तर प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये शिवसेनेतलेच आपल्या इंटरनल कार्यकर्त्यांविषयी मतभेद दिसून आला आणि वारंवार भाजपासोबत ते जुळून घेतलेत आणि मातोश्रीवरून एक नेहमी आदेश निघतो आणि पुन्हा आपण सत्तेसाठी आपण त्याच्यासोबत ताळमेळ बसून घेतो, असं का? मातोश्रीचा आदेश हा सर्वश्रेष्ठ आदेश असतो आमच्या शिवसैनिकासाठी. आणि जो तुम्ही कलह म्हणून राहिले, पक्षातला अंतर्गत कलह, ह्या कलनी म्हटल्या जाईल याला. थोडंफार एखाद्या वेळेस तुमचं माझं काही पटलं नाही तर कुठं ना कुठं असतात वाद, पण त्या वाद मिटवण्यासाठी शिवसेना ही सक्षम आहे. आणि नेहमी अशा वेळेस कुठं काही झालं तर मला असं वाटत नाही का कोणत्याही तरी आजही एकही तरी पदाधिकारी पाहून घ्या. आता माझे खासदार साहेब अनंतरावजी गुळे हे वर्ध्याचे संपर्क प्रमुख आहे, दिनेश नाना, आता हे ज्यांना सगळ्यांना बोलावलं होतं, बाळू भागवत, हे सगळं पक्षातच आहे, पक्षातल्या बाहेर कुठे गेले कोणी. आणि हे पक्षाचं ताकदीनं काम चालू आहे यांचं आजच्या परिस्थितीत. पंचतारांकित MIDC गेल्या 10 वर्षामध्ये बरंचसं त्याच्यामध्ये उद्योजक आणलेत ज्या सत्ताधारी पक्ष होता त्या टाईमला, आणि आपले खासदार आनंदराव अडसूड हे सुद्धा तेव्हा सत्तेत होते. परंतु काँग्रेसचं गेल्या 10 वर्षामध्ये त्यांचा असा ढिंडोरा पिटतो आहे का विकास हा MIDCत त्यांनी केला. मग प्रश्न हा निर्माण होतो आहे की आमदार आनंदराव अडसूळ यांनी गेल्या 10 वर्ष काय केलं? मला असं वाटतं काँग्रेसवाल्यांनी हा विषय कोणत्या बेसवर बोलतात मला हेच समजलं नाही. त्यांचा कोणी इथं खासदार नव्हते आणि ना इथे कोणी त्याचे आमदार आहे. 10 वर्षापासून मला असं वाटते खासदार साहेबांनी हे जे सगळ्या फॅक्टऱ्या वगैरे आणल्या आहे इथं रोजगार देण्यासाठी लोकांना आणि अमरावतीची MIDC डेव्हलप कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं आहे. तुमचं जे म्हणणं आहे माझ्या ते लक्षात आलं तुमचं म्हणणं काय आहे, कारण की तुम्हाला म्हणायचं होतं
का इथले राष्ट्रपती होते ते आपल्या अमरावतीच्या प्रथम नागरिक होत्या आणि त्यांचं दायित्वच होतं का त्यांनी अगर आम्ही केलं असेल तर त्यांचं दायित्वच होतं आणि तुमच्या माझे सांगतो बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु ही चर्चा कुठे झालेली नाही आहे. आता हे कोणी लोपत असेल तर त्याला मी काय करू शकतो. समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी का राष्ट्रपतीबाईंना ह्या वेळेस भाजपाला सोडून शिवसेनेने पाठिंबा दिला होता महाराष्ट्रातून. हा महत्त्वाचा भाग आहे. डिफेन्स प्रोजेक्ट जो आला त्याच्यामागं काँग्रेस की अडसूळ? अडसूळ साहेब. खासदार कशासाठी असतात? लोकसभेत खासदार कशासाठी बसतो? लोकसभेत खासदार कशासाठी बसतो ह्या महत्त्वाचा भाग असते. काँग्रेसचे स्थानिक जनप्रतिनिधी हे आजही डिफेन्स प्रोजेक्टच्या बाबतीत स्वतः खिशात त्याचं टाकतायत. अडसुळांचं अस्तित्व कुठे? मग मला एवढं सांगा, काय केलं त्यांनी? मला एवढं सांगा, ज्या वेळेस त्याचं उद्घाटन असते तर अडसूळ साहेब असतात की नसतात? हो, साधा एखादा अपक्षीय आमदार असला आणि तो विधानसभेत बसत असेल तर त्यालाही तिथे बोलावं लागते. कसं आहे, लोकांना बोलण्यात आणि प्रोटोकॉलमध्ये पाडण्यात फरक असतो. 10 वर्षातील अडसूळ साहेबांची कोणती विकास कामे आपल्या नजरेतून? पुष्कळ आहे. आता पाहून घ्या, आपल्या इथे आकाशवाणी बनवून तयार होती. आकाशवाणी काही वर्ष थांबली होती. साहेब आले, निवडून आले, त्यांनी सगळ्यात पहिले प्रोजेक्ट ते काम केलं. मी स्वतः सोबत होतो त्यांच्यासोबत. त्या रोडचा प्रॉब्लेम होता. एका महिन्यात त्यांनी आकाशवाणी सुरू केली. तिथे राजकारण असं म्हणता येईल. आकाशवाणी राजकारण म्हणजे कसं आहे, त्याचा एक रोडचा प्रॉब्लेम होता. अडसूळ साहेब तिथे आले, मग त्यांनी त्या पद्धतीनं ते पुरी बाजू समजून घेतली. ते केंद्रात गेले, त्यांनी त्या विषयाला पाठपुरावा करून ते चालू केलं. एक किल्ले मिल, अचलपूर, MIDCत अनेक कारखाने, अमरावतीतून होणाऱ्या गाड्याच्या ज्या कोणत्या अमरावती गाडीला 4 डबे अमरावती मुंबईची गाडी पॅक जायची, त्या गाडीत डबे वाढवणे, त्याचं टायमिंग वाढवणे. आपली दुपारी 4 वाजता गाडी होती इथून मुंबईत जाऊन ते सकाळी 3:30-4 वाजता सोडायची, अशी परिस्थिती होती. त्या साहेबांनी त्याचा टायमिंग केला बरोबर, म्हणजे जेणेकरून लोकांच्या सुविधेसाठी इथून 7 वाजता 8 वाजता बसणे आणि मुंबईला सकाळी 6:30-7 वाजता पोहोचणे, इतक्या सुविधा करून दिल्या. अनेक गाड्या, जबलपूर गाडी, बालाजी गाडी, बालाजीमध्ये अनेक सुविधा करून दिल्या. शेगाव, आता आपण शेगाव, लोक तर म्हणतात शेगावसाठी पण अडसूळ साहेबांनी गाडी चालू करून दिली. जबलपूर, ह्या ज्या आता काही दिवसाचा नरखेड लाईनचा प्रस्ताव पडलेला होता. नरखेड लाईन साहेबाच्या आल्यानंतर चालू करण्यात आली आणि तिथून आज अनेक गाड्या धावत आहे. पण विरोधी कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे रुटीन गोष्टी असतात ज्यामध्ये हे जे आज नाही ते उद्या होणारच होतं. विरोधाला कसं आहे, काही गोष्टी समजतच नाही. ज्याचा मान सन्मान करायला पाहिजे त्याच्या विरोधात बोलणं हा विरोधकाचा नेहमीच तो पैत्रा असतो. तो एक राजकारणाचा भाग असतो. विरोध म्हणजे विरोध. पण जो काही करतो हे सामान्य जनतेला सगळं समजतं. आता पाहून घ्या, पासपोर्टसाठी तुम्हाला एक नवीन आता नुकतंच आपल्या इथं पासपोर्ट झालं. मला असं वाटतं 600 लोकांनी पासपोर्ट काढले अमरावती शहरात. आज किती सुविधा झाल्या. नाही तर अमरावतीतून नागपूर जायचं, नागपूरहून अमरावती यायचं, ते तारीख द्यायची, मग त्या हिशोबानं काम व्हायचे. आज अमरावती जनतेच्या, अमरावती जिल्ह्याच्या जनतेसाठी पासपोर्ट सुरू झाला. म्हणजे अनेक असे प्रोजेक्ट आहे. जसं तुम्ही पोस्ट ऑफिसमधले अनेक प्रोजेक्ट आहे त्यांनी जे चालू केले, अनेक ठिकाणी आहे. आता कसं आहे, विरोधकाचा धंदाच असतो तो विरोध करणं. पण विरोध कसा केला गेला पाहिजे याच्याकडे माणसानं लक्ष दिलं पाहिजे आणि जनता सगळं समजते. म्हणणं बरोबर आहे, परंतु आपल्या अजून विकास कामे कोणती राहिली? कसं असतंय, आकाशवाणी तुम्ही केलं, रेल्वेचा विकास तुम्ही केला, मग अशी कोणती कामे राहिली की जे आता तुम्ही आता पुढे करणार आहे? कसं आहे, आता पाहून घ्या, अमरावतीचे काही उडान पूल आहे, त्यामध्ये केंद्राचा पैसा असतो. वरून तो टपकतो तो पैसा कुठं तरी, त्याला एक दुवा असतो मनातला, त्याच्या माध्यमातून पैसा. अमरावती राजापेठचा पूल आहे. हायवे आपला सगळ्यात पहिले रगडलेला होता. सगळ्यात पहिले हायवे चालू केला नागपूर अमरावती. या रोडला 4 तास लागत होते, त्या तासात पावणे 2 तासात आज माणूस पोहोचतो. हे त्यांच्या हातचे काम आहे. चिखलदरामध्ये 950 करोड रुपये आणले पर्यटनासाठी. राजापेठ पुलाचा विषय काढला, एक मिनिट मी तुम्हाला विचारू शकतो की राजापेठ पुलाचा आपण विषय काढला,
बडनेरा रोडवर जो ब्रिज बांधला गेलेला आहे तो सगळं तयार होता, त्याचं उद्घाटनासाठी तो थांबला होता. मग विद्यमान आमदार जे राणा आहेत यांनी तो जबरदस्तीने चालू करून घेतला. मग हा सुद्धा पूल तुम्ही चालू करू शकत नाही आणि राजकारण तुम्ही त्याला राजकारण त्याचं करताय, ते कितपत योग्य आहे? तुम्हाला मी सांगतो, आता कोणी अगर रोडचं काम चालू असलं, एखादा माणूस आला उद्घाटन करून चालला गेला का तिथं पोलीस गार्ड तर नसते ना मी नसतो उभं ना तिथं कोणी माझी त्याचं काम तर पूर्णत्वास गेलं होतं ना. ऐकून घ्या, त्याचे साईडला गिट्टी वगैरे टाकणं चालू होती, ते राहत होतं. मधातला मेन रस्ता झाला होता, त्याला गिट्टी टाकणं चालू होती आणि जो पॅच खाली उतरतो त्याला डांबरीकरण व्हायचं होतं. आता काही लोकांचं कसं आहे, झालं का आयता ह्या धंदा झालेला आपल्या इथं, ह्या नेहमीचाच प्रकार आहे. कोणानं काम झालं का तिथं उद्घाटन करून घ्यायचं, ह्या धंदा आहे. ह्या कसा आहे, कोणाच्या कामावर आपले बोर्ड लावणे, कोणाचे काही झालं का तिथं जाणे. मी आता महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता असताना अहो असा कोणता निधी नाही का जो त्यांनी कोर्टात नेला. अनेक करोडो रुपयाचा निधी ते आमचे राष्ट्रवादीवाले मार्डीकर साहेब यांना राजो नेहमी इथेच काम राहा कोर्टाचं, उठले सुटले का नागपूर हायकोर्टात. कारण की हे राणासाहेब कुठले काम आलं का जे माझे पैसे तिथून तयार, हा धंदा होता यांचा. म्हणजे तो नेहमीचाच तो प्रकार आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. जनता सगळ्या गोष्टी समजतात. रोजगाराच्या बाबतीत अडसूळ साहेबांनी नेमकं काय केलं? MIDC तुम्हाला सांगितले मी, अनेक कारखाने. आता एक शस्त्र कारखाना मोठा सुरू आहे तुमचं बडनेरामध्ये, जो याचा कारखाना आहे वॅगन बनवण्याचा. असे अनेक प्रोजेक्ट आहेत, म्हणजे फिल्ले मिल असो, अनेक प्रोजेक्ट आहेत सुरू आहेत, त्याच्यावर लोकांना कामकाज चालू आहे, रोजगार मिळतो. याच्या पुढं पण आता साहेब यावेळेस निवडून येते, मला खात्री आहे, आम्हाला सगळ्या शिवसैनिकाला खात्री आहे, अमृता जनतेला खात्री आहे. याच्यानंतर पण अजून याच्यामागे भर होईल, चांगली भर होईल एवढीच मला कळवायचं. तुमचं म्हणणं आहे की रोजगार त्यांना मिळतोय, परंतु आजही जेव्हा निदर्शन येतात, जेव्हा मी बघतो तर बाहेरचा युवक आपले ती इम्पोर्ट केल्या जातात आणि त्यांच्याकडे कामं करून घेतात. स्थानिकांना का बरं नाही आहे? कसं आहे, मला तुम्ही सांगा, तिथं जागा निघाल्या तर आपण आपला रिझ्यूम देतो ना, आपण त्याच्यात बसलो पाहिजे, हे खरं आहे की नाही खरं. आता मी तुमच्याकडे एखादी नोकरी मागायला आलो आणि मला ते काम येतच नाही आणि मी तुम्हाला त्याची नोकरी मागा, तुम्ही देसाल का मला? तुम्ही नाही देऊ शकत. आपण ज्या कॅटेगरीत बसतो, माझं अगर शिक्षण त्या लेवलचं असेल तर त्या तिथे मिळतात ना. हे सगळं साफ खोटं आहे का बा बाहेरच्या लोकांना असेल, मी मान्य असं म्हणत नाही का तिथं नसेल म्हणून, पण त्या कॅटेगरीत मी अगर बसत असेल तर मला ती नोकरी मिळेल ना, मी इच्छा स्थानीय म्हणून. विरोधकांच्या तोंडून असं ऐकायला मिळतं आहे की खासदार आनंदराव अडसूळ हे फक्त दिल्ली आणि मुंबई बसूनच फक्त अमरावतीचा विकास करतात. काय सांगा ना आपण? आरोप करणे फार सोपे असते आणि आरोप निंदकाची घरं बाजूनच असते आणि ते असलेही पाहिजे. विषय असा आहे, जो काम करतो की तो जास्त गुंततो, ज्याला कामच नाही करत तो घरीच बसला असतो. ते काम करतात, अनेक युनियनचे काम करतात, पक्षाचे उपनेते आहे, ते पक्षाचे काम करतात. म्हणजे ते मुंबई, मी त्यांची ट्रॅव्हलिंग पाहिली आहे. मी त्यांना एक वेळा विचारलं होतं, साहेब तुम्ही या वयात इतकी ट्रॅव्हलिंग करता, म्हणजे अमरावतीहून बसतात ते नागपूर जातात, नागपूरहून बसतात दिल्ली जातात, दिल्लीहून मुंबई येतात आणि मुंबईहून संध्याकाळच्या गाडीनं अमरावती येतात. जनतेच्या संपर्कात कमी असतात ना? नाही, तेच तर सांगू राहिलो. म्हणजे ते अमरावती कशासाठी येतात, का लोकांच्या संपर्कासाठी येतात का तसेच येतात? मग ते येतात संपर्कासाठी. आता काही लोकांचं म्हणणं असं, हे विरोध कसे असतात त्याचा एक बाऊ करत असतो नेहमी. कुठे नाही पोचले अडसूळ साहेब? शिवसैनिकाच्या हर सुखादुखासाठी पोचले. ज्या ठिकाणी माझ्या एरियात मी अगर मला बोलायचं काम पडलं, साहेबाला मी फोन करतो, साहेब तिथे येतात. पण साहेब फक्त निवडणूक काळातच अमरावतीत दिसतात? नाही, कोण सांगितलं? कोणता कार्यक्रम आहे, सरकारी कार्यक्रम कुठे पोचले नाही साहेब? कोणत्या 15 ऑगस्टला साहेब पोचले नाही? कोणत्या अशा 26 जानेवारीला अमरावतीत पोचले नाही? कोणत्या अशा कलेक्टरच्या विभागीय आयुक्ताच्या मीटिंगमध्ये पोचले नाही? अनेक ह्या कसं असतात, ह्या वावट्या असतात, वावट्या उडवण्याचा धंदा आहे. कोणती मध्ये एक तर मीटिंग सांगा का साहेबांची ती अटेंड नाही केली त्यांनी. अनेक प्रकल्पावर एखाद्या वेळी इथं उद्घाटन असतात, तिथं पोचतात. कार्यकर्त्यासाठी नेहमी ऑफिस असते, त्यांचे PA असतात, आम्ही लोक असतो शहरात, जिल्हा प्रमुख असतात, महानगर प्रमुख असतात, अनेक लोकांच्या माध्यमातून कामात होतातच. पब्लिकचे कामं शिवसैनिक हा धावतच करतो. साहेबाचे जे मोठ्या लेवलचे कामं असतात आम्ही ते करून घेतो. साहेब स्वतः करतात.
कोणी मला तर आजपर्यंत आठवत नाही, मग त्यांच्याकडे कोणी गेलं तो वापस गेला म्हणून. दबक्या आवाजामध्ये असं सुद्धा बोललं जात आहे की बाळसू साहेब जे विकास करतात त्यांचे कार्यकर्ते स्वतःचा विकास करून देतात. उदाहरणार्थ काही दिवसा अगोदर प्रकरण गाजलं होतं. कोणतं प्रकरण? सुनील भालेराव. नाही, कसं आहे आता काही लोक असे बोलतात, मग तुम्ही सांगा बरं असा कुठंतरी प्रूफ आहे काय? असा कोणता प्रूफ आहे? अहो PA कसं असते, PA हा शेवटी सगळ्यासाठी बदलाम असतो, कारण की त्याला पूर्ण जनता सांभाळायला लागते. शेवटी काही तबका असला का तो PAवर येऊन पडतो, कारण की मी महानगरपालिका विरोधी पक्षांचा असतो, माझ्याही PAवर असे तबके येतात का प्रवीण हरमकर त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. हा भागच असतो. तो काम करण्याची पद्धत हे खासदार साहेबाला समजतात, आणि जो काम करून घेतो त्याला पण समजतं की कशी पद्धत असते, काम करण्याची पद्धत असते. आमदार राणा यांच्या सौ नवनीत राणा गेल्या वेळी त्यांना जवळपास 3,29,000 वोट मिळालीत. आमदार खासदारांना याची धडकी बसली असं म्हणता येईल? धडकी शिवसेना कधी घेत नाही, आज घेत ना उद्या घेणार. यांना 3 लाख काही मतं मिळाले, त्यावेळेस त्यांना एक राष्ट्रीय चिन्ह होतं. मला यावेळी त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर बऱ्याचशा पक्षांचं सुद्धा त्यांना समर्थन आहे. मला तर म्हणजे शोकांतिका आहे, राष्ट्रीय पक्षांनी त्यांना पाठिंबा देणं शोकांतिका आहे पक्षासाठी. हे चिन्ह चांगले नाही असे राष्ट्रीय पक्षांचे. खरी लढत कोणासोबत म्हणता येईल? देवपारे. जे देवपारे आहे त्यांच्यासोबत माननीय खासदार साहेबांची लढत होईल. नवनीत राणेंनी एवढं वोटिंग घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही देवपारेचंच का बरं तुम्ही लढत म्हणताय? तुम्ही समीकरण पहा, त्यांची जी आघाडी आहे त्या आघाडी फार स्ट्रॉंग आहे त्यांची. सर्व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक असं एक वातावरण दिसून येत आहे की कोणता झेंडा हाती घेऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या बाबतीत आपलं काय मत आहे? आमचा जो तर आमचा पक्षाचा झेंडा आहेच शिवसैनिकाजवळ, शिवसेना या चिन्हावर आहेच. आता जे लोक आता अपक्ष असतात, कुणी कसे असतात, त्यांना हा प्रश्न असतो, त्यांनी कोणता झेंडा पकडायचा, कोणता नाही पकडायचा. अंतर्गत आपण म्हणता की अंतर्गत कल कुठला नाही आहे, परंतु हा सगळा चर्चेचा विषय होता. अशावेळी सुद्धा अशामध्ये आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अचानक काही दिवसानंतर आपल्या अमरावतीतील काही त्यांच्या खंदे समर्थक, विरोधक यांना मातोश्रीवर बोलावलं गेलं. नेमकं कशासाठी सांगता येईल? पहिली जी मीटिंग लागली होती त्यावेळेस काही जे पदं वाटल्या गेली होती, पदं मीन्स अनंत माजी खासदार साहेब यांना माळाचं उपाध्यक्ष करण्यात आलं होतं, दिनेश भाऊ नाना यांना सदस्य करण्यात आलं, असे याच्यासाठी यांना बोलावलं होतं. एक सेकंड टाईमला जे मातोश्रीला बोलावण्यात आलं त्यावेळेस कोणाचं काही असतं या कोणाची नाराजी आहे का, कोणाची हाजी आहे का, आणि पक्षाच्या बांधणीसाठी ते बोलावतात. आता कोण काय छापते, कोण काय करतो त्याचा भाग वेगळा असते, पण तिथे मातोश्री आहे. तिथं तुम्ही एक लक्षात घ्या, मातोश्रीचा आदेश कसा पाळला जाते. ज्या दिवशी फॉर्म भरणं होतं अमरावतीत तरी पण सगळं अधिकारी तिथं बोलावलं आणि ते गेले. तो आदेशच पाळावा लागतो. काही दिवसा अगोदर दिनेश बुब यांनी पुन्हा युटर्न मारला आणि पक्षात सामील झाले. खरंच पक्षाला याची आवश्यकता होती की पक्षाने यांना जुळून घेतलं? पक्ष कधी कोणाचा हे राहत नाही. पक्षच असतो मोठा. पक्षाला आपण सोडून गेलो काय काही फरक नाही पडत. पक्ष मोठा असतो, पण कोणीही माणूस अगर पक्षात आला तर पक्षाचा तो फ्लो असतो, त्यात चालूच असतं सगळं कामं. शिवसेनेची लोकसभा आणि विधानसभाकरिता बांधणी कशा पद्धतीची साध्य आहे? आमची लोकसभेची बांधणी, विधानसभेची बांधणी येत्या 1.5 वर्षापासून सुरू आहे. ज्यावेळेस महानगरपालिकेची इलेक्शन, जिल्हा परिषदेची इलेक्शन झाले होते त्यामुळे अनेक नेते मुंबईची अमरावतीत आले होते. माझ्याकडे अमरावती विधानसभेची जबाबदारी आहे. माझे जे संपर्क प्रमुख अरविंदजी गावळ साहेब आहे, अनुपजी गावळ साहेब आहे, त्यांनी आमच्यापासून 1.5 वर्षापासून या अमरावतीच्या हर कोणत्यामध्ये आमच्या मिटिंगा,
कॉर्नर मिटिंगा, बूथ प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा आमची पूर्ण यंत्रणा तयार करून घेतली. आम्ही ती यंत्रणा केली. महत्त्वाची बाब ही का आमचा हर बूथवर म्हणजे एक जी शाळा असते 800-900 ची जी रूमवर ज्या बूथाची यादी असते त्या यादीवर आमचे 4 मुलं नेमले गेलेले आहे शिवसैनिक. तो शिवसैनिक आणि तो बूथ प्रमुख कसा असला पाहिजे याचं तुम्हाला पूर्ण विश्लेषण सांगतो. तो त्या रूममध्येच असणारा व्होटर असला पाहिजे. आमची ही यादी 3 टप्प्यात झाली. पहिले त्यांनी आम्हाला कामं विचारले, म्हणजे तिथले सगळे नावं मागितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं का तुम्ही आम्हाला व्होटिंग लिस्टप्रमाणे नाव द्या. तिसऱ्या टप्प्यात त्यांनी आम्हाला सांगितलं व्होटिंग लिस्ट, आणि तो आम्हाला त्याच शाळेत असलेला मुलगा म्हणजे जो कार्यकर्ता असतो तो त्याच्यातलाच पाहिजे. अशी बांधणी आम्ही या 1.5 वर्षापासून केली. आणि गेटच्या आतमध्ये असो का महेंद्र कॉलनी असो का तुमचं तपोवन असो का आमचं असं पूर्ण बांधणी झालेली आहे 1.5 वर्षापासून. कारण की ज्यावेळेस युती तुटली होती, विधानसभा झाल्या होत्या, त्याच्यामुळे शिवसेनेनं आपल्या पूर्ण बांधण्या पुऱ्या जिल्ह्यात केलेल्या अशाच प्रकार. आणि आमची इथं 1.5 वर्षापासून सगळे संपर्क प्रमुख हे नेमलेले मातोश्रीचे होते शिवसेना भवनातून. आणि यांना आमच्यासोबत इथे त्याच्यात 5-5 दिवस इथं बसून त्यांनी आमच्यापासून काम करून घेतलं. आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करून आज आमच्याकडे 300 डायऱ्या. मी आज एक पुस्तक, माझ्याकडे पुस्तक आहे, जे पुस्तक आम्ही पूर्ण जे आमचे बूथ प्रमुख आहे, म्हणजे आज अगर मी इथं बसलो आहे, इच्छा बूथ प्रमुखाला वाटलं तर तिथचा बूथ प्रमुख कोण आहे तपोनचा, तर तो तुम्हाला 1 मिनिटात गाईड खोलून सांगू, पुस्तक खोलून सांगू शकतो का ह्या नंबरचा इथं ह्या आपला बूथ प्रमुख आहे. इतकी आम्ही तयारी केली. शिवसेनेमध्ये एवढा कलह असताना सुद्धा एक यांचं असं म्हणणं आहे, आवरास्वर करताय की आपलं कुठलाही कलह नाही आणि आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि एकजुटीनं आम्ही कार्य करत आहोत. एक प्रभू एक असं निदर्शन येतं आहे की शिवसेनेचं भाजपासोबत एवढं सगळं जोडलं असताना सुद्धा मुस्लिम वोटर मात्र शिवसेनेकडे वळती दिसत नाही. काय कारण असायला पाहिजे? मुस्लिम माझ्याकडे पण पुष्कळ एरिया येतो. मुस्लिमांचं असं आहे, काम पूर्ण आमच्यापासून करून घेतात. कधी आलं किंवा आम्हाला काम आहे, हिरवीन डफरीन कोणतेही कामं असले हा शिवसैनिकच करतो, पण व्होट मात्र देत नाही. याची खंत आम्हाला राहील. पण आम्ही नेहमी वारंवार त्यांच्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करतो. आता अनेक माझे मित्र आहे, काही लोकांच्यासोबत जुळलेले आहे, पण जसा जो फ्लो पाहिजे मुस्लिमाचा तो फ्लो आमच्याकडे नाही आहे. त्याचं कारण मला आजपर्यंत समजलं नाही. कामासाठी आम्ही आणि इलेक्शन आलं का ते तिकडे, ह्या मला आजपर्यंत त्याचा दुवाच नाही समजला. फक्त जर लोकसभेचा विचार जर केला तर अडसूळ साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही की? नाही. अनेक वेळा त्यांच्या टुर्नामेंट असो, त्यांचे कोणते कार्यक्रम असो, तिथं अडसूळ साहेब पोहोचले. आम्ही इथले कार्यकर्ता अमरावती जिल्ह्यातले ते पण पोहोचले. पण त्यांचं कसं आहे, व्होटिंगच्या वेळेस ते आपल्याशी जुळत नाही, फक्त कामासाठी जुळतात. याची तर खंत मला राहीलच नाही. मी नाव न घेता एक तुम्हाला एक असा प्रश्न करतोय की मुस्लिम जे खास तुमचे कार्यकर्ते काही दिवसा अगोदर आज ते ओबीसी साहेब म्हणा या गुणवंत देवपारे साहेब यांच्यासोबत बसले, असं का बरं? कोणते कार्यकर्ते? आमच्या शिवसेनेचे कोणतेच म्हणजे पदाधिकारी नाही आहे, कोणीच नाही ना. शेवटचा एक प्रश्न, अडसूळ साहेबांना जनतेने का निवडून द्यावं? जो आज अमरावतीचा विकास झालेला आहे, अमरावती जिल्ह्याचा अनेक विकासाची अजूनही कामं सुरू आहे आणि त्यांना निवडून दिलं पाहिजे ही माझी अपेक्षानी महत्त्वाकांक्षा आहे. कारण अमरावतीचा त्यांनी अनेक गाड्या, तुम्ही पहा ना, अमरावती ही किती डेव्हलप झाली आहे. अमरावती जिल्हा MIDC पहा, तुमचं चिखलदरा पहा, आपलं रेल्वे स्टेशन पहा, तुमचं आकाशवाणी पहा, तुमचं पोस्ट ऑफिस, म्हणजे अनेक कोणता विकास राहिला मला हेच नाही समजलं. आता जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या पण आणण्याचा प्रयत्न करू. आणि अनिल साहेब, आम्हाला एवढी गवाही आहे, त्यांच्यावर विश्वास आहे. तर हे होते प्रवीण भाऊ हरमकर, शहराध्यक्ष शिवसेना. यांनी प्रत्येकच पक्षाचा खंदे कार्यकर्ता असो कुठलाही की आपल्या पक्षाचं हे विकास हा सांगतोच, यांनीसुद्धा तेच काम केलं आहे. पुन्हा आपण येणार दुसऱ्या उमेदवाराशी बोलूया आणि त्यांनी विकास नेमका कशासाठी केलेला आहे, काय केलेला आहे हे जाणून घेऊया.
धन्यवाद प्रेम भाऊ.